गंगापूर पोलिसांनी सराईत स्नॅचरांना जेरबंद केले। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने सराईत चेन स्नॅचर आणि मोबाईल स्नॅचर टोळीला अटक करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। आरोपींकडून 16 ब्रँडेड मोबाईल फोन आणि चोरीची एक मोटारसायकल असा सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई कॉलेज रोडवरील हॉलमार्क चौक परिसरात घडलेल्या मोबाईल स्नॅचिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान करण्यात आली। फिर्यादी यांच्या हातातील आयफोन 17 प्रो हिसकावून 2 आरोपी मोटारसायकलवरून फरार झाले होते। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांना आरोपी तौसिफ तौफिक इक्बाल हाशमी आणि लंबोदर विष्णू फसाळ यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी मोटारसायकलवरून पळ काढला। यानंतर पोलिसांनी तब्बल 40 किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत सावरगाव सोलावाणी रोड परिसरात आरोपींना घेरले। आरोपींनी मोटारसायकल टाकून शेतात पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने दोघांनाही पकडून ताब्यात घेतले। प्राथमिक तपासात आरोपींकडून मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग आणि मोटारसायकल चोरीसह एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। या कारवाईत सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज आंदोलन न्यूज।